पंचायत समिती प्रशासनाकडून बळीराजाची अवहेलना, 4 तास उपाशी तहानलेले शेतकरी, संतापाचा उद्रेक. बळीराजा सुखी तर देश सुखी असे केवळ भाषणांमध्ये सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कशी वागणूक दिली जाते याचे संतापजनक उदाहरण खालापूर पंचायत समितीत भरलेल्या तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात पाहायला मिळाले. रायगड जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कृषी मेळाव्यासाठी खालापूर तालुक्यातील अनेक शेतकरी सकाळी 10 वाजताच आपल्या कुटुंबासह उपस्थित झाले होते. मात्र प्रमुख पाहुण्यांच्या उशिरामुळे कार्यक्रम तब्बल 4 तास रखडला. दुपारी 2 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना सभागृहात बसून ठेवण्यात आले. नुकताच पावसाला सुरू झाल्याने शेतातील महत्त्वाची कामे बाजूला ठेवून शेतकरी या कार्यक्रमासाठी आले होते, परंतु त्यांच्या वेळेची किंमत प्रशासनाला नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. याहून गंभीर बाब म्हणजे या 4 तासांच्या प्रतीक्षेत पंचायत समिती प्रशासनाकडून उपस्थित शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देण्यात आले नाही. उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त करणे किंवा उपस्थितांची विचारपूस करणेही प्रशासनाने आवश्यक समजले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. अखेर कार्यक्रम सुरू झाल्यानंतर एका संतप्त शेतकऱ्याने आपल्या भाषणातून प्रशासन आणि उशिरा आलेल्या प्रमुख पाहुण्यांना थेट जाब विचारत खरमरीत शब्दात संताप व्यक्त केला. त्यांच्या भाषणानंतर काही काल संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. कार्यक्रमानंतरही अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा रोष स्पष्ट दिसत असतानाही संबंधित प्रशासनातील अधिकारी कोणतीही भूमिका न मांडता किंवा शेतकऱ्यांची समजूत न काढता तेथून काढता पाय घेतल्याचा आरोप उपस्थितांनी केला. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण देशाच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या बळीराजालाच अशा प्रकारे तासोनतास उपाशी तहानलेले बसून ठेवणे ही केवळ निष्काळजीपणा नसून शेतकरी वर्गाचा अपमान असल्याची भावना तालुकाभर व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आता स्पष्ट आहे. कृषी मेळावे केवळ दिखाव्यासाठी आयोजित केले जातात की खरोखर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी? प्रशासनाने या प्रकारची दखल घेत जबाबदारांवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची हमी घ्यावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. हीच व्यक्ती मी माझी केली की ज्यावेळेला माझा शेतकरी इथं जेवणाचा टाईम आहे, काही आता पाहिलेलं असे चळणघडणमध्ये माझे काही शेतकरी बांधव काही आजारी पेशंट असणार आहे, त्या वेळेवरती जेवण करणं आहे, वेळेवरती औषध घेणं आहे, परंतु त्याचं भान माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठेवलं नाही आणि मला ते मनामध्ये भिनलं गेलं आणि मला ते बोलावंसं वाटलं की जो टाईम दिला आहे त्या टायमाचं भान राखलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. आणि तो जर भान राखला तर नक्कीच पहिलं म्हणजे आपण जे टाईम एवढ्या शेतकऱ्यांचा टाईम वेस्ट करतो, इथे 2 तास लेट झालं. माझ्या जवळजवळ 150 ते 200 शेतकरी इथे उपस्थित होते. त्यांचा तासाचं जर काउंटिंग केलं तर किती मोठी हानी माझ्या तालुक्यावर झाली. आज माझ्या शेतीचं एवढा सुंदर काम चालू असताना सुद्धा पाण्याचा कालच सुरुवात झाली, रात्री सुरुवात झाली आणि शेतकऱ्याला तिथे कामच करायचं अत्यावश्यक होतं, ते सोडून सुद्धा आपलं संभाषण किंवा आपलं भाषण किंवा काही अपेक्षा ठेवून ते इथे प्रेझेंट राहिले होते, परंतु तो वेळेचा भान ठेवला नाही म्हणून मला त्याची फार खंत निर्माण झाली आणि मला ते बोलावं वाटतं.